मंडळी, मानवाने ब्रह्मांडात एक असं यान पाठवलं जे थेट चक्क पृथ्वीपासून तब्बल 26 अब्ज किलोमीटर दूर गेलं, जिथून आपली पृथ्वी पाहायला गेल्यास एका टिपक्यासारखी दिसते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये एलियनसाठी एक सोन्याची शिडी सुद्धा ठेवली आहे. त्या यानाचं नाव आहे व्हायजर 1. हे एक छोटंसं अंतराळ यान आहे जे शास्त्रज्ञांनी 1977 मध्ये अवकाशात सोडलं होतं, जे 14 वर्षापूर्वीच सौरमालेच्या पलीकडे जाणारे पहिले मानवनिर्मित यान बनले. पण इतका मोठा प्रवास नेमका कशासाठी केला गेला तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. 1977 मध्ये जेव्हा नासानं हे यान सोडलं तेव्हा मानवाला आपल्या सौरमालेतील लांबच्या ग्रहाबद्दल जसे की गुरु, शनी याची फारशी माहिती नव्हती. तिथे नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी मानवानं कधीच कोणतं यान पाठवलं नव्हतं. व्हायजर 1चा पहिला उद्देश हाच होता की या महाकाय ग्रहाच्या जवळ जाऊन त्याचा अभ्यास करणं. तसेच आपल्या सूर्याची ऊर्जा, त्याचे वारे आणि चुंबकीय क्षेत्र अंतराळात कुठपर्यंत पसरलाय हे शास्त्रज्ञांना तपासायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्रह्मांडात एलियनचा शोध घेणे हा होता. पण हा प्रवास जितका मोठा आहे तितकाच तो खतरनाक आहे. 1977 मध्ये हे यान अवकाशात सोडल्यानंतर अवघ्या 13 दिवसातच या यानाने पृथ्वीपासून 1 कोटी किलोमीटर दूरवरून एक ऐतिहासिक फोटो काढला. ब्रह्मांडात पहिल्यांदाच आपली पृथ्वी आणि चंद्र एकाच फ्रेममध्ये कॅप्चर झाली होती. हे यान जसं पुढे गेलं तसं त्याने आपल्याला ब्रह्मांड ओळखायला शिकवलं. 1979 आणि 80च्या दरम्यान या यानानं गुरु ग्रहावरील महाकाय वादळांचे आणि शनी ग्रहाभोवती असलेल्या सुंदर कड्याचे जवळून फोटो पाठवले, जे मानवाने आधी कधीच पाहिले नव्हते. आणि याच यानाने 1990 मध्ये पृथ्वीपासून तब्बल 6 अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीचा एक शेवटचा फोटो काढला. तो या पृथ्वीवरील सर्वात प्रसिद्ध फोटो ठरला, जो पेल ब्ल्यू डॉट म्हणून प्रसिद्ध आहे. फोटोमध्ये आपली विशाल पृथ्वी एका निळ्या रंगाच्या अगदी लहान बारीक धुळीच्या कणासारखी दिसत होती. हे यान जेव्हा पृथ्वीवरून निघालं तेव्हा शास्त्रज्ञांना वाटलं होतं की हे फक्त काही वर्षाचा प्रवास करेल, पण या यानाने सगळ्यांनाच थक्क केलं. गेल्या जवळपास 50 वर्षापासून हे यान अवकाशातील अथांग अंधारात कसलीही पर्वा न करता सतत पुढे धावत आहे. सध्या हे यान दर सेकंदाला चक्क 17 किलोमीटर या अफाट वेगानं पुढे पळत आहे, जे एका मिनिटात जवळपास 1000 किलोमीटर अंतर कापते. विशेष म्हणजे या यानात एक सोन्याची शिडी ठेवली आहे. शास्त्रज्ञांनी या शिडीवर आपल्या पृथ्वीची संपूर्ण ओळख रेकॉर्ड केली आहे. त्यात आपल्या पृथ्वीवरील वेगवेगळ्या भाषांमधील संदेश आहेत, सुंदर गाणी आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि अगदी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज रेकॉर्ड सुद्धा केलाय. विशेष म्हणजे यामध्ये आपल्या मराठी भाषेतील एक संदेश सुद्धा जोडलाय. शास्त्रज्ञांचा असा विचार आहे की या अथांग ब्रह्मांडात जर कुठे एलियन असतील आणि भविष्यात कधीतरी ते यान त्यांच्या हाती लागलं तर त्यांना समजेल की एवढ्या मोठ्या विश्वात पृथ्वी नावाचा एक सुंदर ग्रह आहे, तिथे माणूस नावाचा जीव राहतो. विशेष म्हणजे आज हे यान आपल्यापासून इतकं लांब गेलं आहे की तिथून एखादा संदेश पृथ्वीपर्यंत पोहोचायला चक्क 23 तास आणि 35 मिनिटं एवढा वेळ लागतो. हे यान आता अशा ठिकाणी पोहोचलंय की तिथे आपल्या सूर्याची ऊर्जा पोहोचू शकत नाही. चहूबाजूला फक्त गडद अंधार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यानाची बॅटरी आता हळूहळू संपत येत आहे. काही वर्षातच म्हणजे 2027 ते 2030 मध्ये त्याचा पृथ्वीपासून कायमचा संपर्क तुटेल. कारण या यानामध्ये प्लुटोनियमवर चालणारी बॅटरी आहे, जी हळूहळू कमजोर होत चालली आहे. गेल्या 50 वर्षापासून सतत ती वीज देत होती. त्यामुळे अंतराळात वीज वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी यानाचे कॅमेरे आणि इतर अनावश्यक यंत्र बंद केली, जेणेकरून त्याचा पृथ्वीशी असलेला संपर्क टिकून राहील. तसेच जेव्हा हे यान पृथ्वीवरून निघालं होतं तेव्हा यात वापरलेलं तंत्रज्ञान आजच्या आपल्या साध्या स्मार्टफोनपेक्षाही 1000 पटीनं जुनं होतं. आज आपण मोबाईलमध्ये गाणी ऐकण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी जितकी मेमरी वापरतो त्याच्या अगदी लहानशा भागात या यानाची संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीम चालते. पण संपर्क तुटला तरी हे यान कधीच थांबणार नाही. मानवाची अद्भुत निशाणी अशीच हजारो लाखो वर्ष या अनंत ब्रह्मांडात प्रवास करत राहील, जोपर्यंत ब्रह्मांडात कुठेतरी लांब राहणाऱ्या प्रगत एलियन्सला ते सापडत नाही. परग्रही जरी अस्तित्वात असले तरी त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकते. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतीलही किंवा नसतीलही, पण तरी आपण या विश्वात एकटे नाही आहोत. या एका आशेचा किरण म्हणून हे यान पाठवलंय. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या अथांग ब्रह्मांडात एलियन्स खरोखर अस्तित्वात असतील का? आणि भविष्यात कधीतरी हे यान त्यांच्या हाती लागेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.